जर आपलं मूल खूप जास्त काय आपण म्हणूया चलबिचल किंवा रेस्टलेस किंवा अति चंचलता ज्याला आपण म्हणू असंही होत असेल आणि त्याचबरोबर खूप रागीट किंवा खूप इरिटेबल म्हणजे काही जरी बोललं थोडं जरी काहीतरी बोललं तर लगेचच खूप जास्त राग येत असेल किंवा खूप चिडचिड वाढली असेल आपल्या मुलाची तरीही आपण समजू शकतो की काहीतरी मानसिक स्वास्थ्याच्या दरम्यान आपल्याला आपल्या मुलाशी बोलणं गरजेचं आहे. शालेय वातावरणात जर आपल्याला लक्षात येत असेल की आपली मुलं जसं मी म्हटलं की मित्रमैत्रिणींसोबत बोलत नाही आहेत, खूप एकटं राहायला प्रिफर करत आहेत, तर शाळेतल्या समुपदेशकासोबत नक्कीच भेटणं गरजेचं आहे. नमस्कार, मी प्रीती आसगावकर, कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई. आज आपण भेटत आहोत ते आपल्या मुलांबद्दल बोलायला, आपल्या मुलांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलायला. आपण मानसिक स्वास्थ्याबद्दल म्हटलं की सगळ्यात पहिला मनात येते ती आपली भीती किंवा थोडंसं म्हणूया आपण एक स्टिग्मा की आपल्या मुलांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल कुठे बोलायचं, कुणाशी बोलायचं किंवा शाळेत जर समुपदेशक पण अवेलेबल असतील तरी पण आपण थोडंसं मागे पुढे विचार करतो की काय बोलावं, कुणाकडे बोलावं याबद्दल. तर तेच आज आपण बोलणार आहोत की नेमकं कधी आणि काय अशा लक्षणं असतील आणि कोणती अशी लक्षणं असतील ती जर आपल्या लक्षात आली तर आपण एका समुपदेशक किंवा सायकॉलॉजिस्टना भेटू शकतो. तर ती लक्षणं आहेत, सगळ्यात पहिला म्हणजे त्यांची झोप. आपल्या जर लक्षात येत असेल की त्यांची झोप खूप जास्त वाढली आहे की अगदी सकाळी उठताना खूप जास्त त्रास होतो किंवा दिवसभर खूप जास्त ग्लानी असते, म्हणजे खूप जास्त झोप डोळ्यावर असते, तर ते एक आपल्याला बघायला हवं. त्याचबरोबर जर झोप कमी झाली असेल तर म्हणजे रात्री झोपायला खूप उशीर होतो, रात्री झोप झाली तरी पण सकाळी अगदी वेळेच्या आधी उठणं होतं, दिवसभर पण झोप नाही आहे, अशा काही गोष्टी घडत असतील तर आपण त्या खूप बारकाईने लक्ष दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांचं खाणं म्हणजेच काय, जर आपल्या लक्षात येत असेल की त्यांचं खाणं व्यवस्थित आहे, व्यवस्थित जेवत आहेत पण वजन वाढत नाही आहे, खाणं व्यवस्थित असूनही त्यांच्या वयाप्रमाणे जर त्यांचं वजन वाढत नाही आहे असं जर आपल्या लक्षात येत असेल तर आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर खूप जास्त भूक लागणे म्हणजे दिवसभर काहीतरी सतत खात राहणे किंवा सतत खायला मागणे हे एक लक्षणही आपण खूप बारकाईने बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी तो म्हणजे त्यांचा अभ्यास आणि त्यांचं शाळेत असलेलं त्यांचं इंटरॅक्शन त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत. जर आपल्याला लक्षात येत असेल की आपलं मूल अभ्यास व्यवस्थित करत होतं, कदाचित पहिलं येत नसेल पण ॲव्हरेज आहे, व्यवस्थित चाललं आहे सगळं, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि अचानक जर आपल्याला आपल्या मुलाच्या ग्रेड्समध्ये मार्कांमध्ये खूप घसरण दिसत असेल तर नक्कीच हे काळजीचं कारण असू शकतं. त्याचबरोबर जर आपल्याला लक्षात आलं की आपलं मूल आता त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत फार खेळत नाही आहे, बोलत नाही आहे, खूप एकटं राहायला मागतं आहे, तर हे नक्कीच काळजीचं कारण असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या लक्षात येत असतील आणि त्याचबरोबर जर आपलं मूल खूप जास्त काय आपण म्हणूया चलबिचल किंवा रेस्टलेस किंवा अति चंचलता ज्याला आपण म्हणू असंही होत असेल आणि त्याचबरोबर खूप रागीट किंवा खूप इरिटेबल म्हणजे काही जरी बोललं थोडं जरी काहीतरी बोललं तर लगेचच खूप जास्त राग येत असेल किंवा खूप चिडचिड वाढली असेल आपल्या मुलाची तरीही आपण समजू शकतो की काहीतरी मानसिक स्वास्थ्याच्या दरम्यान आपल्याला आपल्या मुलाशी बोलणं गरजेचं आहे. आपल्याला आपल्या मुलाशी त्याच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल एक संभाषण साधणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा आपल्या लक्षात येईल की जर काही कुठल्या गोष्टी असतील ज्या आपल्या मुलाला मानसिक पातळीवरती त्रास देत असतील किंवा मानसिक पातळीवरती आपल्या मुलाला त्याच्यासाठी आपली गरज असेल तर ते आपल्या लक्षात येईल. राईट. त्याचबरोबर जर शालेय अभ्यासात आपल्याला घसरण दिसत असेल किंवा शालेय वातावरणात जर आपल्याला लक्षात येत असेल की आपली मुलं जसं मी म्हटलं की मित्रमैत्रिणींसोबत बोलत नाही आहेत, खूप एकटं राहायला प्रिफर करत आहेत, तर शाळेतल्या समुपदेशकासोबत नक्कीच भेटणं गरजेचं आहे. कारण तिथून आपल्याला बरीचशी माहिती मिळू शकते
किंवा त्याचा शालेय जो ग्राफ आपल्याला खाली गेलेला दिसतो आहे तो नेमका कशाने आहे, मग अभ्यासाशी संबंधित ज्या काही मानसिक स्वास्थ्याच्या अंडर आपल्याला ज्या काही कन्सर्न्स आहेत त्याच्या अंतर्गत काही आहे का, तर तेही आपल्या तिथे जाऊन लक्षात येईल. बरं, आता हे झालं मानसिक स्वास्थ्यामध्ये जेव्हा काही कन्सर्न्स असतील तर त्याची लक्षणं. पण अदरवाईज जर ही लक्षणं नसतील तर एकंदरीत आपण आपल्या मुलाचं मानसिक स्वास्थ्य कसं सांभाळू शकतो? तर सगळ्यात पहिला आपल्याला करायला लागतं ते म्हणजे आपलं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य सांभाळावं लागतं. आपण पालक म्हणून आपल्याकडे आपल्या इमोशन्सची किती मॅनेजमेंट आहे, आपण आपले इमोशन्स किती छान आणि व्यवस्थितपणे हाताळू शकतो हे आपली मुलं नेहमीच बघत असतात. आणि तिथून ती मुलं शिकतही असतात आणि एक त्यांचा विश्वासही बसतो की उद्या मला जर अडचण आली तर पालक आहे जिथे मी पहिला जाऊ शकते किंवा जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं आपलं इमोशनल मॅनेजमेंट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य खूप गरजेचं असतं. आणि त्याचसाठी आपण स्वतः पालक आणि आपल्या मुलं देखील आपण सगळ्यांनी मिळून माइंडफुलनेस किंवा जागरूकता, आपल्या भावनांची, आपल्या विचारांची एक जागरूकता असणं खूप गरजेचं आहे. माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसेस आपल्याला बऱ्याचशा ऑनलाईनही बघायला मिळतात किंवा आपल्या जवळच्या सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्टशी भेटून आपण यांच्याबद्दल बोलूही शकता. दुसरं आपण एक म्हणूया की सकारात्मक मानसिक स्वास्थ्य ज्याला आपण म्हणतो ते जर आपल्याला घरामध्ये मेंटेन करायचं असेल तर सतत ग्रॅटिट्यूड किंवा थँक्यू बोलण्याची सवय आपल्याला खूप गरजेची ठरते. असा रिसर्चही आहे जिथे दाखवलं जातं की जी व्यक्ती खूप ग्रेटफुल आहे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये हॅपीनेस किंवा आनंद खूप जास्त अनुभवता येतो. आणि असा आपल्याकडे नेमका रिसर्च आहे. त्यामुळे नक्कीच या दोन गोष्टी आपण आपल्या घरांमध्ये सहजपणे करू शकतो. आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्याबद्दल आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलणं खूप गरजेचं आहे. आपलं मूल आपल्याकडे जर त्याच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल काही घेऊन आलं, काही सांगायची इच्छा घेऊन आलं तर त्याला ते पूर्णपणे ऐकून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त एवढं बोलणं की काय असं काही नसतं, चल आपण कुठेतरी फिरून येऊ, असं काही नसतं, तुला काही हवं आहे का, यावरती न थांबता त्याचं शांतपणे ऐकून घेणं, त्याच्या गरजा ऐकून घेणं खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. आपल्या मुलांना समुपदेशक, सायकॉलॉजिस्ट याबद्दल सोशल मीडियावरून बरीच माहिती मिळत असते. जर आपलं मूल आपल्याला सांगत असेल की कदाचित त्यांना त्याची गरज आहे तर नक्कीच हा एक पर्याय आपण ट्राय करू शकतो. आणि अशा रीतीने आपण स्वतःचं आणि आपल्या मुलांचं सकारात्मक मानसिक स्वास्थ्य जपू शकतो. थँक्यू.